सुग्रीव हा चारही डिरेक्शन्समध्ये, नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्टमध्ये त्याची लाखांमध्ये सेना पाठवतो. त्यामुळे खूप वेळा असं वाटतं की हे वानर उडू शकायचे, पण ते खरं तर पोहायचे आणि त्यांच्याकडे काही अशा मेकॅनिझम्स होत्या की ते ओशन्स क्रॉस करू शकायचे. तो लंकेच्या दिशेने गेला आणि ते जे लांब बेट दिसतंय ना तुम्हाला, ती लंका. फक्त तर तिकडे कसं जायचं हे तुम्हाला बघायचंय. हनुमान तिकडे डोंगरांहून मोठा होतो, त्याच्या शक्तीखाली ते डोंगर दाबले जातात, असं काव्यास्पद वर्णन आहे. आणि ज्या प्रकारे हनुमान त्यांच्याशी बोलतो, राम पहिल्या संवादातनं ओळखतो की असा मंत्री ज्या राजाकडे असेल त्याचं अख्ख्या जगावर राज्य होऊ शकतं. सीतेला म्हणतो, जर 2 महिन्यानंतर सुद्धा तू माझं ऐकलं नाहीस तर मी तुला माझ्या किचनमध्ये पाठवेन. माझ्या शेफ्सला तुझे तुकडे तुकडे करून माझ्या नाश्त्याला खायला द्यायला सांग. आपण ही गोष्ट खूप वेळा रामाचं नाव लिहिलं आणि तो सेतू बांधला गेला, ते दगड तरंगले असं ऐकतो, पण ती गोष्ट वाल्मिकी रामायणात नाही आहे, ती गोष्ट रामचरितमानसाने पॉप्युलर केलेली. तो राक्षस आल्यावर असं हायपोथेटिकली काव्य रूपात वाल्मिकी म्हणतात, एका हाताने तो 4 वानरांना उचलून खातोय. रामाने सीतेच्या चरित्रावर खरंच प्रश्न विचारला का? नमस्कार मित्रांनो, कथाच्या या नवीन कोऱ्या करकरीत भागामध्ये आणि रामायणाच्या आजच्या शेवटच्या एपिसोडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. पहिल्या 2 भागांना तुम्ही जो उदंड प्रतिसाद देताय त्याच्याबद्दल खरंच मनपूर्वक धन्यवाद. कथा म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, आपण आजीकडून ऐकलेल्या, घरातून ऐकलेल्या अशा वेगवेगळ्या कथा असतात, त्यांचं एक वेगळं सारांश रूप बघतोय, त्यांचा वेगळे आस्पेक्ट्स, वेगळे अँगल बघतोय आणि त्या कथा पुन्हा उजळण्याचा प्रयत्न करतोय. तर आजच्या कथामध्ये आपण रामायणातला शेवटचा भाग बघणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी चेक करणार आहोत. म्हणजे युद्धकांड काय होतं, वानरसेना कशी होती, त्याच्यानंतर हनुमानाचं काय रोल होता, या सगळ्या गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत. तर आज आपल्यासोबत इतिहासमधूनच आर्यमान लिमय आहेत. तर चला गप्पांना सुरुवात करूयात आणि आर्यमानकडून जाणून घेऊयात या सगळ्या गोष्टी कशा आहेत आणि युद्धकांड कसं घडतं. तर आर्यमान, तुझं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. आणि जसं आपण एक पहिल्या आणि दुसऱ्या भागामध्ये बालकांड, त्याच्यानंतर वनवासवाला, अरण्यकांड आणि त्या सगळ्या गोष्टी बघितल्या, तर आज आम्हाला तुझ्याकडून युद्धकांड ऐकायचं आहे आणि याच माध्यमातून ह्या एपिसोडचा किंवा सिरीजचा आपल्याला शेवटही करायचा आहे. तर आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की लास्ट ह्याच्यामध्ये किंवा मागच्या भागामध्ये आदित्यने आम्हाला थोडीशी हिंट दिली होती की वानर आणि वानरसेना होते आणि त्याचं खूप वेगळं वर्णन आलेलं आहे. तर प्लीज सांगशील आम्हाला ते कसं आहे? सांगतो. आपण बालकांड, अयोध्याकांड आणि अरण्यकांड बघितलं. आता राहिलेत किष्किंधाकांड, सुंदरकांड आणि युद्धकांड. ओके, 3 राहिलेत. आणि किष्किंधाकांडाची सुरुवात होते, रामाला आणि लक्ष्मणाला सीता कुठे गेली काहीच कल्पना नाहीये. ओके, करेक्ट. आणि कोणाकडे जायचं, कुठे शोधायचं, कुठला राक्षस घेऊन गेला, कुठल्या दिशेला घेऊन गेला, खाऊन टाकलं का कुठे पळवून घेऊन गेला, जिवंत आहे का, काय झालंय तिच्यासोबत, काहीच कल्पना नाहीये. आणि राम प्रचंड रडतो इकडे. हो, आपल्याला भगवंताचं हे रूप बघवत नाही, त्यामुळे खूप वेळा दाखवत सुद्धा नाही, पण त्याच्या पत्नीचा जेव्हा विरह होतो तेव्हा दिसतं आपल्याला ते की केवढी प्रिय होती त्याला सीता. नक्कीच. आणि तो लक्ष्मणाला एका क्षणासाठी म्हणतो की तू जा परत अयोध्येत, हे वचन पूर्ण होणार नाही माझ्याकडनं. ओके. त्या सीतेनी पत्नी धर्माची परिभाषा केली होती आणि आज तिचा पती तिचं रक्षण करू नाही शकलाय. ओके. रामाला प्रचंड दुःख झालंय, पण लक्ष्मण त्याला कसा बसा सावरतो. तो त्याला म्हणतो की एक लक्षात ठेव, सीतेसोबत काय झालंय आपल्याला काहीच माहित नाही. बरोबर. त्यामुळे ती जिवंत सुद्धा असू शकते. त्यामुळे आत्ता तू काही बरं वाईट केलंस तर मग ती जिवंत असल्यावर तिचा वाचवायचा चान्स सुद्धा जाईल. नक्कीच. हातात काय आहे तिला शोधणं, ते आपण करू आणि मग बघू ती कुठे सापडते किंवा तिच्यासोबत काय झालंय ते. तोच तू धीर धर. ओके. कारण अक्षरशः राम तिकडे ब्रह्मदंड काढून जगाला संपवायला निघालेला असतो. ओके. आणि हे आपल्या आयुष्यात पण दिसतं आपल्या की काही मनाविरुद्ध झालं तर आपण सगळं उद्ध्वस्त करायची इच्छा होते. आणि तेव्हाच आपले जवळची लोक आपल्या सांभाळू शकतात, बाकी कोणीच नाही सांभाळू शकत. तसंच लक्ष्मण त्याला धीर धरायला सांगतो आणि काहीच वेळात त्याला हनुमान आणि सुग्रीव भेटतात. ओके. सुग्रीव त्याला सांगतो, माझ्या पत्नीला सुद्धा तिच्या इच्छेविरुद्ध डांबून ठेवलेलं आहे आणि ते कुठल्या राक्षसानी नाही तर ते माझ्या मोठ्या भावाने केलेलं आहे. ओके. आणि एका राज्यात झालेल्या डिबेटमुळे किंवा एका मिसअंडरस्टँडिंगमुळे त्यांनी हे केलेलं आहे. हा, नक्कीच. येस. ती मिसअंडरस्टँडिंग म्हणजे काय, तर एक राक्षस येतो आणि बरं, हे वानर नक्की कोण होते?
हे आपण समजून घेऊ आधी. नक्कीच. सुग्रीव, हनुमान. तर एक किष्किंधा नावाचं नगर होतं हा, आणि त्या नगरीत राहणारी ही लोक होती. नक्कीच. त्या नगरीच्या आजूबाजूला जे वन होतं तिथे सुद्धा राहणारी ही माणसं होती आणि ही माणसंच आहेत हे लक्षात ठेवलं पाहिजे. ते ओके. कसं ते आपल्याला काही पुढच्या श्लोकांमध्ये कळेल. ओके. तर एक राक्षस येतो आणि राक्षस वालीला म्हणजे किष्किंधा नगरीच्या राजाला चॅलेंज करतो ओके. की तू माझ्याशी युद्ध करून दाखव. वाली हा अत्यंत अहंकारी पण अत्यंत पराक्रमी रावणासारखाच ओके. समोर जातो आणि त्या राक्षसाशी युद्ध चालू करतो. राक्षसाला जेव्हा जाणवतं की मी जिंकू नाही शकणार तेव्हा तो पळायला लागतो आणि एका गुहेत शिरतो. वाली त्याच्या मागोमाग त्याच्या गुहेत शिरतो. सुग्रीवाला सांगतो तू द्वारापाशी थांब आणि बघ की कोणी त्याचे दुसरे राक्षस वगैरे आत येत नाही आहेत ना, मी या नक्कीच. राक्षसाचा बंदोबस्त करेन. काही दिवस उलटून जातात, एक आवाज सुद्धा येत नाही. शेवटी वालीचा आवाज येतो आणि रक्त बाहेर येतं त्या गुहेतनं. ओके. सुग्रीवाला वाटतं की वाली संपलेला आहे, राक्षस बाहेर नको यायला या भीतीने तो गुहेला बंद करून टाकतो आणि जाऊन राज्य करायला चालू करतो, कारण त्याच्या भावाचं राज्य आहे. आणि भावाचा जो पुत्र आहे तो लहान आहे अजून खूपच. ओके. तर साहजिक आहे की राज्य सुग्रीवाला मिळणार आहे. हम्म. राज्य सुरू करतो. काहीच दिवसांमध्ये वाली परत येतो ओके. आणि सुग्रीवाला म्हणतो की तू हे मुद्दामून केलंस, तुला राज्य हवं होतं. तुला राज्य हवं होतं. आणि तो एक क्षणही ऐकायच्या परिस्थितीत नसतो. तो सुग्रीवाला हाकलून लावतो आणि सुग्रीवाचा पाठलाग करतो. सुग्रीवाला शेवटी ऋष्यमुख पर्वत इथे राहावं लागतं, कारण तिकडे वाली जाऊ शकत नाही एका शापामुळे. एका दुसऱ्या राक्षसाची गोष्ट आहे ती, त्यामुळे तो तिकडे जाऊ शकत नाही. तिथे सुग्रीव राहायला लागतो त्याच्या काही मंत्र्यांसोबत. नक्कीच. पण बाकी सगळे वानर हे वालीसोबत किष्किंधा आणि काही वनांमध्ये राहत असतात. तर हा सुग्रीव जेव्हा या दोन क्षत्रियांना बघतो की ते काहीतरी शोधतायत, तेव्हा तो हनुमानाला पाठवतो आणि एक सुंदर असा श्लोक आहे, कपी रूपम परित्यज्य भिक्षू रूपम ततो भेजे. म्हणजे तू वानर रूप तुझं सोडून दे आणि तुझ्या भिक्षू रूपात जा. म्हणजे आपल्याला जाणवतं की वानर हे एक रूप आहे, ही एक लाईफस्टाईल आहे जे वानर फॉलो करतात. ओके. पुढे जाऊन आपल्या असे पण एपिसोड्स दिसतात की हनुमानाच्या शेपटीला आग लावलेली आहे. हा. आपल्याला हे पण दिसतं की राम सुद्धा वानर सेनेला सांगतो की तुम्ही सगळ्यांनी वानर वेशामध्ये युद्ध करायचंय. म्हणजे वानर हा वेश आहे पण नक्कीच. ती माणसंच आहेत. नक्कीच. मग आपण माकडं का समजलं त्यांना? तर एक छोटीशी गोष्ट आहे, वानर ह्याला आपण आत्ता मराठीत काळ्या तोंडाचं वानर वगैरे असं बघतो, ओके. पण संस्कृतमध्ये वानर म्हणजे वन नर या दोन शब्दांचा कंपाऊंड आहे. वनात राहणारे नर. नक्कीच. नक्कीच. ओके, लक्षात येते माझं ते. येस. सो अशी ही संस्कृती आहे जी वनामध्ये आणि काही नगरांमध्ये राहते. आणि ह्याचा राजा वाली ह्यांनी त्याच्या भावाच्या पत्नीला तिच्या मनाविरुद्ध डांबून ठेवलेलं आहे. सो ज्या स्टेटमध्ये राम आहे की त्याची पत्नी कुठे माहीत नाही, त्याच स्टेटमध्ये सुग्रीव आहे आणि या पॉइंटवर त्यांची अलायन्स होते. ओके. त्यांची एक ऑफिशियल अलायन्स झाल्यावर सुग्रीव सांगतो आता मी वालीला चॅलेंज करेन, त्याच्यासोबत युद्ध करेन आणि त्या युद्धात तुला वालीला ठार मारायचंय, रामाला वालीला ठार मारायचंय. हा. ते युद्ध कसं होतं हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर सुग्रीव हा वाली एवढा ताकदवान नसतो. नक्कीच. आणि युद्ध चालू झाल्या काही क्षणांमध्ये तो हरायला लागतो. पण ते दोघं जुळे भाऊ असल्यामुळे रामाला कळत नाही वाली कोण आहे सुग्रीव कोण आहे. ओके. म्हणून तो परत येतो. सुग्रीवाला परत यावं लागतं. धावत धावत वाली त्याला म्हणतो ठीक आहे चल जाऊ दिलं तुला, असं करून सोडून देतो वाली त्याला. तू वचनभंग करतोयस, इक्ष्वाकू वंशाचा आहेस ना तू, वालीला मारणार होतास पण इकडे मीच मार खाऊन आलोय. तेव्हा राम म्हणतो तुमचे कपडे, तुमची शरीराचा आकार, तुमचे दिसायचे सगळे फीचर्स आणि तुम्ही घातलेले दागिने सगळे सेम आहेत. हो. कसं ओळखणार आहे मी एवढ्या लांबून? नक्कीच. मग त्याला एक गजवृक्षाचा हार बनवून त्याच्या गळ्याभोवती तो बांधतात आणि मग परत सुग्रीव जातो आणि मग राम वालीला लांबूनच एक बाण सोडून ठार मारतो. ओके. इथे खूप लोकांना एक प्रश्न पडतो, जो वालीला पण पडला होता. हा. वाली पूर्ण मेलेला नाहीये त्या बाणाने, तो बाण त्याच्या छातीत रुतलेला आहे. छातीत रुतलेला असताना तो म्हणतो इक्ष्वाकू वंशाचे राजे असे लांबून दुर्बळासारखे युद्ध अटॅक करतील असं कधीच वाटलं नव्हतं मला. ओके. तुझ्या वंशाची जी कीर्ती आहे ती माहिती आहे मला, म्हणून मला वाटलं तू कधी करणार नाहीस माझ्यावर वार लांबून. आणि हे मी ताराला सांगून आलोय. इकडे आपल्याला एक इन्साइट मिळतो की वालीला युद्ध करायच्या आधी माहिती असतं की तिकडे राम आणि लक्ष्मण आहेत. वालीचे स्पाईस जाऊन माहिती गोळा करून आलेले असतात
आणि वालीची पत्नी तारा त्याला म्हणते की तिकडे इक्ष्वाकू वंशाची 2 राजकुमार आहेत, त्यांच्या समोर उभं राहणं चुकीचं आहे, त्यांच्या विरुद्ध उभं राहणं चुकीचं आहे, बरोबर. त्यामुळे तू हे युद्ध करू नकोस. सुग्रीव कायर असू दे पण तो निर्बुद्ध नाहीये. ओके, समजते मला. तो परत आलाय तुला चॅलेंज करायला, म्हणजे काहीतरी डोक्यात असणार आहे त्याच्या. नक्की. पण वाली म्हणतो अगं ते धर्माचं पालन करणार आहेत, ते असं लांबून वगैरे मारणार नाहीत मला. पण राम मारतो. जाब विचारतो वाली त्याला की कसं करू शकलास तू हे. तेव्हा राम त्याला सांगतो, पहिली गोष्ट सुग्रीवानी मला या इंटरनल कॉन्फ्लिक्टमध्ये इन्व्हॉल्व्ह केलेलं आहे, त्यांनी मला बोलवलंय त्याचा ॲलाय म्हणून, आणि युद्ध हे सुरुवात सुग्रीवानी केलेली आहे. आणि दुसरी गोष्ट, तू जे केलंयस तो एक गुन्हा आहे, तो एक क्राईम आहे, आणि कुठेही पृथ्वीवर जर क्राईम केला तर इक्ष्वाकू वंशाला तो राईट आहे त्या व्यक्तीला पनिश करायला. ओके. सो या राईटच्या अंडर भरताच्या नावाखाली रामाने त्याचा वध केलेला आहे. या डिबेटमध्ये राम त्याला पटवून देतो की तू काळजी नको करूस, तुझ्या या डिबेटमध्ये राम त्याला पटवून देतो की कशी तुझी चूक होती, या युद्धाचं कारण हे तू होतास आणि तुझे ऍक्शन्स होत्या. आणि जेव्हा वालीला कळतं की खरंच त्याची चूक होती, तेव्हा तो हात जोडून रामाला एकच म्हणतो, एक काळजी आहे बघ, माझा पुत्र अंगद लहान आहे, तो खूप बलवान आहे, खूप शूर आहे, माझ्या एवढाच पराक्रमी आहे, पण लहान आहे, आणि सुग्रीव त्याच्यासोबत काय करेल हे माहित नाहीये मला, त्यामुळे तू त्याची काळजी घे. हे वालीला एवढा कॉन्फिडन्स रामावर त्या एका संवादातनं आलेला आहे की राम जे बरोबर आहे तेच करतो. नक्कीच. आणि इथे रामाची आणि हनुमानाची एक पॉलिटिकल मूव्ह कळते. सुग्रीवाकडनं कमिटमेंट न घेता ते वालीला सांगतात की राज्याचा राजा आता सुग्रीव होणार आहे, पण युवराज हा तुझा पुत्र अंगदच होणार आहे. ओके. कारण राजसिंहासन हे ज्येष्ठ पुत्राच्याच वंशात जातं काय, आणि दॅट विल नॉट चेंज. बरोबर. आणि हाऊ ह्यांनी पॉलिटिक्स कसे शेप झाले बघा. आपल्याला असं वाटतं एका राजाने दुसऱ्या राजाला मारलं तर तो राजा अख्खं राज्य घेऊन टाकतो, पण राम का नाही बसला सिंहासनावर? किंवा लंकेत पण नंतर जेव्हा रावणाचा वध करेल तेव्हा तो विभीषणाला का बसवतो सिंहासनावर? स्वतः का नाही म्हणत की आता हे माझं राज्य? नक्कीच. कारण असं आहे की तिथली संस्कृती त्याला ऍक्सेप्ट नाही करणार ना. राक्षस आत्ताच रामाला मारायचा प्रयत्न करत होते, पुढच्या क्षणी त्यांचा राजा मेला म्हणून रामाला राजा म्हणून नाही करणार ते ऍक्सेप्ट. नक्कीच. तसंच वानर सुद्धा ज्या माणसाने त्यांच्या आत्तापर्यंतच्या पराक्रमी राजाला मारलंय त्याला नाही ऍक्सेप्ट करणार. ओके. सो त्यांनी एक डिफॅक्टो रूलर बसवलाय, जसं पेशव्यांनी मुघल सल्टनत सोबत केलं होतं दिल्लीमध्ये. उगाचच शत्रू नाही बनवायचं, त्यांचाच माणूस बसवायचा आपल्या नावाखाली, म्हणजे काही ब्लेम झालं तर त्यांच्यावर, पण सत्ता ही आपलीच आहे. ओके. असं त्यांनी पॉलिटिक्स खेळून तो पुढे गेलेला आहे. या सगळ्या पॉलिटिक्स पलीकडे पावसाळा चालू होतो. ओके. आणि दोन भाग आहेत या वचनाचे. राम सुग्रीवाला प्रॉमिस करतो की मी वालीचा वध करीन, ह्याच्या बदल्यामध्ये तुला सीतेला शोधायचंय. नक्कीच. समजतं. अख्खी वानरसेना गोळा करून. आणि पावसाळ्यात तर काही पॉसिबल नाही, आपण खूप शेकडो वर्षांपूर्वीचं बोलतोय, त्यावेळात पावसाळा कसा असेल आपल्या काहीच कल्पना नाहीये. पण सुग्रीव म्हणतो पावसाळा होईस तर थांबू दे, मी सगळ्या सेनेला एकत्र बोलवतो आणि मग आपण शोधायला चालू करू. रावण साधारण साऊथला आहे आपल्याला माहितीये, पण तेव्हा मॅप्स नसल्यामुळे लंका कुठे आहे हे माहित नाही. बरोबर. जरी लंका माहिती असली की साधारण साऊथला आहे, तरी रावण सीतेला लंकेतच घेऊन गेला ह्याची पण खात्री नव्हती, कोणी बोललं नाहीये. त्यामुळे सुग्रीव हा चारही डिरेक्शन्समध्ये, नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट मध्ये त्याची लाखांमध्ये सेना पाठवतो शोधायला. आणि सुग्रीवाच्या या काही श्लोकांमध्ये आपल्याला जाणवतं की त्या संस्कृतीला अख्ख्या पृथ्वीचं ज्ञान होतं. ओके. काही एक्झाम्पल्स देतो मी. नक्कीच, आवडतील. सुग्रीव म्हणतो जेव्हा तुम्ही एक्स्ट्रीम नॉर्थला पोचाल तेव्हा अशा प्रदेशात जाल जिकडे कोणी राहू शकत नाही, जिकडे 6 महिने सूर्य मावळला की येत नाही, आणि जिकडे सूर्य नसला तरी वेगवेगळ्या रंगाचे लाईट्स तुम्हाला आकाशात दिसतात. सो आपल्याला माहिती आहे की तो साधारण पोल रिजन्स बद्दल बोलतो, जिथे नॉर्दर्न लाईट्स दिसतात आणि जिकडे सन एकदा मावळला की 6 मंथ्स येत नाही परत. ईस्टला तो गोल्डन माउंटेन रेंज अशी डिस्क्राईब करतो की जाणवतं की ती अँडीज आहे साऊथ अमेरिकेची, आणि तिथे जायचा अख्खा रस्ता तंतोतंत इंडोनेशिया, पॅसिफिक आयलँड आणि मग अँडीज मॅच करतो. वेस्टला तो आफ्रिकेपर्यंत डिस्क्राईब करतो,
तो युरोपच्या ॲल्प्सपर्यंत डिस्क्राईब करतो आणि साऊथला अंटार्क्टिकापर्यंत. ओके. आणि इथे राहणारी लोक, तिथे असणाऱ्या संस्कृती, व्हेजिटेशन्स हे आज सुद्धा मॅच करतात. ओके. सुग्रीवाचे हे अख्ख्या पृथ्वीचं वर्णन हे टीम इतिहासच्या रिसर्चर्स आणि डिझायनर्सनी या मॅपमध्ये बनवलेलं आहे. ओके. तर तू हा मॅप बघू शकतोस. साऊथ अमेरिकापासनं युरोपपर्यंत, नॉर्थ पोलपासनं साऊथ पोलपर्यंत सगळी वर्णनं ही या मॅपमध्ये आहेत. ओके. आणि कुठे कुठे वानर गेले होते सीतेला शोधायला. ओके. सगळंच असं दिसतंय. हो. आणि असे खूप सुंदर काव्यामध्ये क्लूज मिळतात. जसं की सांगतात की मंदेह नावाचा राक्षस हा यवद्वीपांमध्ये राहतो. ओके. तो उलटा लटकतो, रात्री उडतो, फ्लॉक्समध्ये उडतो आणि गायत्रीचे हिम्स त्याला ऐकू आले, म्हणजे सूर्याची किरणं आली की तो पडून जातो, तो गायब होतो. ओके. हे कुठले राक्षस आहेत? उलटे लटकणारे वटवाघुळ. पण हे आपली साधी वटवाघुळं नाही आहेत. इंडोनेशिया, यवद्वीप म्हणजे द जावा आयलंड्स, त्यांचं जुनं नाव हे यवद्वीप आहे. ओके. त्यांची संस्कृती सुद्धा यवद्वीपच म्हणते. आणि इथे आपल्याला बॅट्सची मेगाफॉना मिळते, ज्याला फ्लाइंग फॉक्सेस असं म्हणतात. ते एवढे उंच आहेत आणि ते अजून सुद्धा तिकडे आहेत, जे फ्लॉक्समध्ये उडतात. सो असं डिस्क्रिप्शन सुग्रीवानी अख्ख्या पृथ्वीचं दिलेलं आहे. कांदाहारच्या लायन्स पासनं सॉल्ट वॉटर क्रोकोडाईल्स पर्यंत, पॅसिफिक आयलंडच्या रिंग ऑफ फायर पासनं नॉर्दर्न लाईट्स पर्यंत हे सगळे डिस्क्रिप्शन्स आपल्या ग्रंथांमध्ये आहेत. ओके. सो हा असा ज्ञानाचा सागर जेव्हा सुग्रीव रामाला देतो तेव्हा राम पण चकित होऊन विचारतो, तुला एवढं सगळं माहिती आहे कसं? नक्कीच. तेव्हा सुग्रीव म्हणतो की पायवाटेनी आणि प्लवंगेनं म्हणजे ग्लायडिंग करून मी या सगळ्या रिजन्सला व्हिजिट केलंय. आता ग्लायडिंग ह्याला ट्रान्सलेट खूप वेळा उडण्याच्या दृष्टिकोनाने केलंय, पण तो ग्लायडिंग फक्त आणि फक्त स्विमिंग या कंटेक्स्टमध्ये वापरत असतो. ओके. सो ही ग्लाइड्स ऑन वॉटर. अंडरस्टूड. हां. आणि त्यामुळे खूप वेळा असं वाटतं की हे वानर उडू शकायचे, पण ते खरं तर पोहायचे आणि त्यांच्याकडे काही अशा मेकॅनिझम्स होत्या की ते ओशन्स क्रॉस करू शकायचे. आणि अशा या शोधामध्ये जी टीम तो साऊथला पाठवतो सुग्रीव, ती साऊथची टीम लीडर असतो त्याचा अंगद आणि हनुमान. ओके. आणि तो साऊथला ह्यांना पाठवायचं कारण असं आहे, सुग्रीव हनुमानाला म्हणतो रावण कुठेही जाऊ शकतो, पण हायेस्ट चान्स की तो स्वतःच्या लंकेतच जाईल. येस येस. आणि या चान्ससाठी मी तुला तिकडे पाठवतोय, कारण तुझ्याकडनं माझी सगळ्यात जास्त अपेक्षा आहे. हे राम ऐकतो आणि राम हनुमानाला त्याची एक अंगठी देतो. म्हणतो ही अंगठी जर तू सीतेला भेटलास तर ही अंगठी तिला दे, ती या अंगठीवरनं ओळखेल की तू माझा दूत आहेस. ओके. नाहीतर माहित नाही आपल्याला की कोण माणूस आलाय, म्हणतोय मी रामाचा दूत आहे, राक्षस असू शकतो. नक्कीच येते लक्षात. या सगळ्या पॉइंट्समुळे हनुमान थोडासा उत्तेजित झालेला आहे की माझ्यावर विश्वास आहे लोकांचा. आणि तो घेऊन साऊथ डिरेक्शनमध्ये त्याच्या अख्ख्या सेनेसोबत चालायला लागतो. ओके. जसे ते साऊथला जातात त्यांना संपाती नावाचा एक गृध भेटतो. ओके. त्यांच्या विचारपूस ऐकतानाच त्याला जाणवतं की रावणाने एका स्त्रीला पळवून घेऊन गेले, त्याच्याबद्दल हे विचारतायत, त्याला शोधतात ते. हा. ओके. आणि त्याला जटायूचं निधन झालं हे ऐकू येतं. संपाती हा जटायूचा भाऊ. ओके. येस. आणि त्यामुळे त्याला जाणवतं अरे हा तर माझा भाऊ आहे. तो म्हणतो जटायूचं निधन झालं, रावणाने मारलंय त्याला. रावणाने का मारलंय? कारण जटायू रक्षण करत होता सीतेचं. त्यावेळेला संपाती ठरवतो ह्यांची मदत केली पाहिजे मी. आणि तो सांगतो की मी बघितलं रावणाला इकडनं सीतेला घेऊन जाताना. तो लंकेच्या दिशेने गेला आणि ते जे लांब बेट दिसतंय ना तुम्हाला, ती लंका आहे. ती लंका आहे. फक्त तर तिकडे कसं जायचं हे तुम्हाला बघायचंय. ओके. वानर तिकडे थोडे निराश होतात कारण ती खरंच लांब असते. ते बेट तर दिसते पण एवढं पोहत कोण जाणार? नक्कीच. अंगद, काही वानर म्हणतात मी 30 योजनं जाईन, मी 50 योजनं जाईन. अंगद म्हणतो मी 100 योजनं जाईन, लंकेपर्यंत पोचेन, पण परत येऊ शकेन का माहित नाही. एवढी एनर्जी पाहिजे जाऊन परत यायची. तेव्हा जांबुवंत नावाचा एक त्यातल्या त्यात सिनियर आर्मी लीडर म्हणतो, वयोवृद्ध आर्मी लीडर तिथे म्हणतो की आपल्यात एक माणूस आहे जो हे करू शकतो, पण त्यालाच माहित नाही हे कोण करू शकतो. नक्कीच. आणि आपल्या सगळ्यांना माहिती हा कोण आहे? पवनपुत्र हनुमान. नक्कीच. शांतपणे बसलेला असतो. फिजिकली त्याचं बिल्ड असं असतं की सगळ्यांना त्याच्याकडे बघून वाटेल की काय
योद्धा आहे हा, पण आत्तापर्यंत त्यांनी एकही अशी गोष्ट केली नाही ज्याच्यावरनं त्याची शक्ती कळेल. जांबुवंत हनुमानाच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतो की आमच्या सगळ्यांमध्ये सर्वात श्रेष्ठ शक्तीनी आणि बुद्धीनी फक्त तू आहेस. ओके. त्यामुळे आत्ता वेळ आलेली आहे, तू तुझ्या विसरलेल्या सगळ्या विद्या परत आठव. फक्त तुझ्यामध्ये ती क्षमता आहे हा अख्खा सिंधू तरुण जायची. जांबुवंत आणि सगळे वानर हे हनुमानाला अजून उत्तेजित करतात. त्याला म्हणतात की हनुमाना, हे फक्त तूच करू शकतो. श्रीरामाचं नाव घे आणि लंकेकडे जा. वाल्मिकी आता हा श्लोक हनुमानाच्या मुखातनं सांगतात. यथा राघव निर्मुक्त शरह श्वसन विक्रमः. राम ज्या वेगाने बाण सोडतो त्या वेगाने मी आता लंकेच्या दिशेने जाणार आहे, सीतेला शोधणार आहे, नाहीतर रावणाला साखळीत बांधून रामाच्या पायापाशी आणेन. ओके. ही हनुमानाची एनर्जी आहे. नक्कीच. आणि वाल्मिकी पोएटिकली सांगतात की ज्या लेवलनी त्याचा कॉन्फिडन्स वाढतोय त्याच लेवलनी त्याची साईज ही वाढत चालली आहे. ओके. हनुमान तिकडे डोंगरांहून मोठा होतो, त्याच्या शक्तीखाली ते डोंगर दाबले जातात, असं ओके. काव्यास्पद वर्णन आहे. आणि या वर्णनानंतर हनुमान झेप घेऊन थेट लंकेत जातो. थेट लंकेला निघतो. आता मी म्हणलो वानर सगळीकडे पोहत जातात, पण हनुमान पोहत जातो का उडत जातो? तर ह्याचे आपल्या काही पुरावे सापडतात. वाल्मिकी म्हणतात की ज्या वेगाने तो पोहतोय असं वाटतंय की आकाशातनं एक मेघ चाललेला आहे. ओके. ज्या वेगाने तो लाटांच्या वरनं किंवा खालनं जातोय असं वाटतं की स्वाती नक्षत्र जे आहे किंवा स्वाती माला जी आहे आकाशात, मिल्की वे, ती दिसते. ओके. आणि त्याच्या फिजिकल अपिअरन्सचं वाल्मिकींनी वर्णन केलेलं आहे. विचार करा, त्याच्या डोक्या एवढे मोठे त्याचे खांदे आहेत आणि त्याच्या खांद्याने एवढे मोठे त्याचे बाहू आहेत, म्हणजे बायसेप्स आहेत. सो तो 5 डोक्यांचा नाग असा पोहत चाललाय असं वर्णन केलेलं आहे वाल्मिकींनी. ओके. आणि हे एवढं सुंदर पद्धतीने केलेलं आहे की लोकांनी खूप वेळा त्याला की तो उडतच चाललाय असं सांगितलेलं आहे. लाटा त्याच्या मोठ्या बलाढ्य छातीवर कशा आपटतायत हे सांगितलेलं आहे. आणि ह्याच्यासोबतच 2 राक्षस त्याला भेटलेले आहेत. यापैकी एक राक्षस म्हणजे सिंहिका. आता ही काही नसून कुठली व्यक्ती नाहीये, ही तिथली सॉल्ट वॉटर क्रोकोडाईल आहे. ओके. आणि त्यामुळे रेप्टाईल म्हणून डिस्क्राईब केलंय वाल्मिकींनी तिला. तसंच दुसरी जी राक्षसी आहे तिला लिव्हिंग एंटिटी नाही, ब्रह्माची पुत्री किंवा ब्रह्मानी सांगितलंय तिकडे थांबायचं, सुरसा राक्षसी म्हणून. ओके. तिचं वर्णन केलेलं आहे. आणि जेव्हा जेव्हा ब्रह्माचं वर्णन येतं तेव्हा आपल्याला जाणवतं की तो एक नॅचरल एलिमेंट आहे. गोष्ट अशी आहे, ती हनुमानासमोर उभी राहते, म्हणते मला शाप आहे की कोणी इकडनं जात असेल तर त्याला मी खाणार. हनुमान त्याचा अंगाचा साईज वाढवतो, ती तिचं तोंड अजून मोठं करते. हनुमान प्रचंड मोठा करतो, ती तिचं तोंड अजून मोठं करते. हनुमानाला जाणवतं की ही कसोटी जी आहे ती शक्तीने नाही सॉल्व्ह होणार आहे, युक्ती करावी लागेल. प्रचंड मोठा झाल्यावर तो लगेच अगदी लहान होतो आणि थेट तिच्या तोंडात जाऊन लगेच बाहेर येतो. तिचा शाप पण पूर्ण झाला, तिने खाल्लं त्याला, पण पचवू नाही शकली आणि त्यामुळे तो बाहेर आलेला आहे. या युक्तीमुळे हनुमान वाचतो. आणि हे पोएट्री झाली. ह्याचं इंटरप्रिटेशन बघा, तो एक सायक्लोन आहे तिथला, जो हनुमानाला किती तो वेगाने बाजूला गेला तरी परत खेचतोय. तो जेवढा मोठा होतोय, म्हणजे जेवढा लांब जायचा प्रयत्न करतो तो परत खेचतोय. त्यामुळे हनुमानाला जाणवलं या सायक्लोन मधनं जायचं असेल त्याला त्याच्या बेंबीतनं बाहेर जावं लागेल, त्याला थेट सायक्लोन मध्ये जावं लागेल आणि खालनं बाहेर यावं लागेल, तोंडात जाऊन परत बाहेर यावं लागेल. नक्कीच. आणि हे वाल्मिकींचं वर्णन आहे. आणि हे 2 कसोटी पूर्ण करून तो मैनाक पर्वत, म्हणजे मध्ये खडक असतं जिथे थोडी विश्रांती घेऊन तो लंकेला पोचतो. लंकेला पोचल्यावर जे लंकेचं वर्णन केलेलं आहे हनुमानाने, म्हणजे आज आपण लास वेगासला इमॅजिन करू शकतो, अ सिटी दॅट नेव्हर स्लीप्स. ओके. अत्यंत कामप्रधान संस्कृती. जशी अयोध्येला आदित्यने डिस्क्राईब केली धर्मप्रधान संस्कृती होती, इथे कामप्रधान संस्कृती आहे. इथे नाईटमध्ये मार्केट्स चालू आहेत आणि रूल्स कमी आहेत आणि ज्याची सत्ता त्याचं चालणार, साधारण असं आहे. आणि खूप सुंदर आहे ते शहर. या सौंदर्य हनुमानाला सुद्धा फेस करायला थोडंसं कठीण जातं. ओके.
म्हणजे तो विचार करतो की एवढा वाईट तर राजा, पण एवढं सुंदर शहर, असं कसं काय? तरी आता इथे हनुमानासोबत कोणीच नाही हे आपण बघितलं पाहिजे. आणि आपण सुंदरकांडात प्रवेश केलेला आहे. सुंदरकांडामध्ये हिरो हा हनुमान आहे. ओके. त्याच्याशी कोणी बोलू शकत नाही. आणि हनुमान आपल्या सगळ्यांच्या मनाच्या खूप जवळ आहे. नक्कीच नक्कीच. वाल्मिकींनी एक अख्खा चॅप्टर हनुमानाला का दिलाय ते आता तुम्हाला कळेल. नक्कीच. एक गोष्ट सांगितली नव्हती ती आता रेलेव्हन्स त्याचं सांगतो. हनुमान ज्या क्षणी पहिल्यांदा रामाला भेटला होता, सुग्रीवानी सांगितलं होतं त्याला की ते कोण आहेत बघ, चांगले असतील तर घेऊन ये. कारण ते जरी मुनी वेशात असले तरी क्षत्रियांसारखं त्यांचं फिजिक आहे. त्यामुळे वालींनी पाठवलेले हे शिकारी नाही ना आपल्याला संपवायला, हे बघ. आणि ज्या प्रकारे हनुमान त्यांच्याशी बोलतो, राम पहिल्या संवादातनं ओळखतो की असा मंत्री ज्या राजाकडे असेल त्याचं अख्ख्या जगावर राज्य होऊ शकतं. म्हणजे एक उत्तम डिप्लोमॅट आणि शक्तीने सुद्धा उत्तम असा तो हनुमान लंकेला पोचलेला आहे. आणि आता तो लंका बघतोय, एवढी सुंदर लंका, इथे त्याला सीतेला शोधायचंय. नगरी शोधतो. नगरीच्या आजूबाजूची छोटी छोटी गावं आणि झाडं झुडपं वन शोधतो. सीता कुठेच सापडत नाही. हनुमान जरी अत्यंत मोटिवेटेड असला तरी कुठे ना कुठे त्याला वाटतं की कदाचित मी फेल झालोय, कदाचित रावणाने आधीच सीतेसोबत काहीतरी बरं वाईट केलंय, ती जिवंत आहे का हे पण कळत नाही. त्याला स्वतःला परत परत सांगावं लागतं, सीता सापडेस्तोवर मी परत जाणार नाही. आणि हे सांगत सांगत शेवटी तो थोडासा राक्षसीच रूप घेऊन, पण असा की तो नोटीस नाही होणार, तो महालात शिरतो. महालामध्ये गेल्यावर त्याला पुष्पक विमानाचा आधी लँडिंग स्पेस दिसते. त्याला त्याच्या बाजूला बाकीची विमानं सुद्धा दिसतात, त्याची उत्तम वर्णन आहेत. रावणाचं रथांचं गॅरेज दिसतं, त्याच्यासोबत रावणाचे पेट्स दिसतात. म्हणजे 4 टस्कचे हत्ती हे त्याला रावणाच्या पॅलेसमध्ये दिसतात. आता ही गोष्ट ऐकल्यावर असं वाटतं अरे हे तर काल्पनिकच असावं, पण मागच्याच वर्षी भारतात 4 टस्कच्या हत्तींचे स्केलेटन सापडलेले आहेत. त्यामुळे हे हत्ती होते आणि भारतात सुद्धा होते हे आपल्याला कळतं. आणि ते युद्धासाठी वापरले जायचे. हे सगळं बघितल्यावर तो रावणाच्या अंतपुरात जातो आणि त्याला असा मद्यधुंद रावण हा झोपलेला दिसतो. त्याच्या आजूबाजूला बऱ्याच स्त्रिया त्या सुद्धा मद्यधुंद असतात आणि त्या सुद्धा झोपलेल्या असतात. काही गाणी वाजवत असतात. आणि तो म्हणतो सीता ह्यांच्यापैकी कुठलीच नसणार आहे, कारण एवढ्या शांतपणे ती धर्मज्ञ रामाची पत्नी ही रावणाच्या अंतपुरात झोपू नाही शकणार. नक्कीच. पण तिथे त्याला खूप लांब त्याच खोलीमध्ये एक तेजस्वी अशी व्यक्ती दिसते. त्याला शंका येते ही सीता नाही ना, कारण ती मद्यधुंद नसते, ती नीट झोपलेली असते. पण त्याला जाणवतं की ही तर नक्कीच नाही, कारण ती पण शांततेने झोपलेली आहे. ती रावणाची पत्नी असते, मंदोदरी. तिला कुठनं पळवून नाही आणलेलं, ती ऍक्च्युअल राणी आहे लंकेची. निराश होतो आणि हनुमान पुढे जातो. एका पॉइंटला हनुमानाला असं खरंच वाटतं की आपण कदाचित आपला स्वतःचा जीव घेऊन टाकू. आपण रामाला, सुग्रीवाला, त्यांचा जो विश्वास होता तो विश्वासघात केलाय. आपण खरे नाही ठरवू शकलो आपण त्यांचे शब्द. पण असाच विचार करत तो अशोकवनात पोचतो. जे रावणाचा प्रायव्हेट पॅलेस असतो, प्रायव्हेट गार्डन असतं रावणाचं हे. आणि तिकडे त्याला फक्त राक्षसिणी दिसतात, पण एक अशी स्त्री दिसते जी पुरेपूर सीतेच्या वर्णनाला मॅच करते. प्रचंड आनंद होतो. पण व्हेरीफाय करायला तो जवळच्या एका झाडावर जाऊन बसतो. काही वेळानंतर त्याला जाणवतं की बाकीच्या राक्षसिणी परत परत सीतेला येऊन सांगतायत, ऐक ना राजाचं, जा त्याच्यासोबत, तो अख्ख्या जगाची राणी बनवेल, कोणालाच घाबरत नाही रावण. पण सीता एकालाही दाद देत नाही. काही क्षणांनी रावण तिथे स्वतः येतो त्याच्या बाकी स्त्रियांसोबत. तो सीतेला म्हणतो, 2 महिने राहिलेत तुझ्याकडे. जर 2 महिन्यानंतर सुद्धा तू माझं ऐकलं नाहीस तर मी तुला माझ्या किचनमध्ये पाठवेन. माझ्या शेफ्सला तुझे तुकडे तुकडे करून माझ्या नाश्त्याला खायला द्यायला सांगेन. इथे जाणवतं रावण हा कॅनिबल आहे. राक्षस संस्कृती ही कॅनिबलिस्टिक संस्कृती आहे. सीता प्रचंड घाबरते आणि परत तो तेच चालू करतो. सीता रावणाच्या डोळ्यात डोळे सुद्धा घालत नाही. एक काठी उचलते ती तिथली. सीतेने एक धोरण धरलेलं असतं, आपण या माणसाशी बोलूच शकत नाही. त्याला तेवढी सुद्धा दाद द्यायची नाही. ती त्या काठीशी बोलते. म्हणते, तू एवढा पराक्रमी असतास ना
तर माझ्या पतीशी युद्ध करून मला घेऊन गेला असतास. नक्कीच. घाबराटासारखं तुला त्याला लांब पाठवावं लागलं, पळून त्याच्या नाही आलं. भावाला लांब पाठवावं लागलं, मग घेऊन आलायस. कुठला पराक्रम आहे हा? समजतंय. रावणाच्या अहंकाराला डायरेक्ट चॅलेंज केलाय. सीतेने एक रौद्र रूप घेतलेलं आहे इथे, जे दाखवत नाहीत आपल्याला खूप वेळा, पण सीतेमध्ये तेवढी हिंमत आहे ते बोलायची. ती त्या काठीला म्हणते रावणाशी बोलताना, अजूनही वेळ आहे, रामाते जाऊन चरण पकड, मला क्षमा माग. कदाचित तो तुला जाऊ देईल, लंकेचं दहन वाचेल. रावण चिडतो, रावण तिच्यावर हात उगारतो, पण बाकीच्या राक्षसींनी रावणाला सांभाळतात की थांबा, असं नका करू, तिला आम्ही समजवू, तुम्ही आता चला. ओके. रावणाला तिथे थांबवलं नसतं तर त्यांनी तिला मारलं सुद्धा असतं. आणि सीता अशा स्टेटमध्ये असते, सीता हे सगळं बोलतीये, पण सीतेला माहित नाहीये राम जिवंत आहे का नाही. तिने मागचं काय ऐकलंय शेवटी, लक्ष्मणा मला वाचव, हे तिचे शेवटचे शब्द तिने ऐकलेत. नक्कीच येतं लक्षात. आणि तरी सुद्धा ती हे धैर्य दाखवते. म्हणजे ती तिचा पती राम आहे म्हणून नाही, ती तशी आहे, क्षत्रिय आहे ती. नक्कीच. आणि या उद्देशाने ती रावणाशी बोलतीये. पण आता रावण गेल्यावर मात्र दोन्ही पाय जवळ घेऊन ती रडायला लागते, चिंतित आहे. आणि ती म्हणते कदाचित राम येणार नाही, अजून एकही बातमी आली नाहीये. ती तिच्याच वस्त्रांनी काही एक फास बनवायचा प्रयत्न करते. ओके. हनुमान ते बघतो, त्याला ते थांबावं असं वाटतं, आणि तो तिकडे गीत चालू करतो. ओके. ज्यामध्ये राम सीतेला कसा वनवास मिळाला, तिथपासनं सीतेचं कसं अपहरण झालं, रामाला किती विलाप झाला, आणि शेवटी राम सुग्रीवाला भेटून सीतेला किती शोधतोय, हे त्या गीतामध्ये आहे. आणि ते कुठलं गीत म्हणजे त्यांनी तिकडे पोएटिक व्हर्सेस काही बनवल्या, इम्प्रॉम्प्टू. ओके. का त्यांनी असं केलं असेल? कारण त्याला कोणाला अलर्ट नाही करायचंय, पण मेसेज द्यायचा. पण सीतेला असं सांगायचं कोणतरी आहे इथे तिच्या बाजूने. ओके. सीता ते ऐकायला लागते, थोडं बरं वाटतं. पहिल्यांदा तिच्या कानांमध्ये ते स्वर गेलेत की राम जिवंत आहे, राम सीतेसाठी शोधतोय. ती वर बघते, झाडावर कोण आहे, तर एक माणूस दिसतो, राक्षस आहे कोण आहे माहित नाही. तेव्हा तो रामाने दिलेली अंगठी दाखवतो तिला. ओके. आणि तरी सीतेला भीती वाटते की कोण आहेस तू. रावणाची अजून एक टॅक्टिक असेल. हनुमान तिला एक अशी गोष्ट सांगतो जी रामाने कॉन्फिडन्समध्ये हनुमानाला सांगितली. राम आपल्याला खूप स्थितप्रज्ञ वाटतो, पण सीतेबद्दलचं त्याचं प्रेम हे अफाट आहे. तो म्हणतो एक दिवस एका कावळ्याने सीतेला त्रास दिला होता, तेव्हा त्या कावळ्याला संपवायची इच्छा झाली होती मला. आणि हे त्या दोघांचं असं सिक्रेट आहे, जे हनुमानाला माहितीये. हे कळल्यावर तिला खात्री पटते की हनुमान हा रामाचा दूत आहे. ओके. तो म्हणतो राम तुझ्यासाठी शोधतोय, अख्खी वानरसेना त्याच्या बाजूने आहे, तू काळजी नको करूस, पण मला एक सांग, तू माझ्यासोबत येतेस का, आपणच जाऊ परत. सीता तेव्हा त्याला 2 कारणं देते. म्हणते रावणाने ज्या प्रकारे मला इथे आणलंय, मला आता एकाही परपुरुषाचा स्पर्श सुद्धा सहन नाही होणार, खूप खरा ट्रॉमा आहे. आणि दुसरी गोष्ट, तुझ्याकडे पोहत यायची जायची शक्ती आहे, पण मला पकडून ठेवायची शक्ती आहे का, ह्याची मला खात्री नाही. ओके. प्रॅक्टिकल रिझनसाठी सीता म्हणते की आता मी नाही येऊ शकत तुझ्यासोबत, त्यामुळे रामाला सांग की रावणाने जे माझ्यासोबत केलंय ते आता रामाने युद्धामधनच संपवलं पाहिजे, असा सीतेचा आदेश येतो. हनुमानाची शक्ती आणि बुद्धी केवढी चांगली आहे बघा. त्या क्षणी त्याला जाणवतं आता युद्ध अटळ आहे, त्यामुळे तो डिसिजन घेतो की आता लंकेत आलोच आहे, तर रावणाला हा मेसेज गेला पाहिजे की अख्खी वानरसेना येते, बघू तो सरेंडर करतोय का. आणि राक्षसांना मेसेज दिला पाहिजे की राम कोण आहे. म्हणून तो सीतेला नमस्कार करतो आणि लंका उद्ध्वस्त करायला चालू करतो. ओके. लोकांना, राक्षसांना मारायला चालू करतो. ओके. काही सेनापती येतात, त्यांना सुद्धा संपवतो. एकटा वानर एक एक करून सगळ्यांना धुतोय. असंच वर्णन आहे वाल्मिकी रामायणात. चित्रही बघतोय. आणि शेवटी रावणाचा एक मुलगा आहे तो अक्ष, त्याला खूप वेळा अक्षय कुमार असं पण सुद्धा संबोधतात, म्हणजे पॉप कल्चरसाठी सांगतोय. तर रावणाचा हा पुत्र अक्षय कुमार, ह्याला सुद्धा हनुमान संपवतो. रावणाच्या काही सेनापतींना संपवतो, लंकेचं निरीक्षण करतो. आणि मग इंद्रजित नावाचा जेव्हा रावणाचा मुलगा येतो तेव्हा तो सरेंडर करतो. तो सुद्धा करू देतो जेव्हा इंद्रजित ब्रह्मदंड वापरतो.
आणि रावणासमोर जातो. रावणाला म्हणतो, एका वानराने एवढं केलं, एक अख्खी सेना प्रभू रामचंद्र ह्यांच्या नेतृत्वाखाली आल्यावर काय होईल लंकेचं. रावण चिडतो, म्हणतो ह्याला आत्ता संपवा. पण तिकडे विभीषण हा हनुमानाची बाजू घेतो, म्हणतो हा दूत आहे. नक्कीच. आणि हनुमान पण लगेच, मी दूत आहे. दूताला मारणं हे कुठल्याच राजनीतीप्रमाणे बरोबर नाहीये. नक्कीच. आणि तो तिथे राक्षसांकडे पण बघत असतो, त्यांच्या रिॲक्शन्स. त्यांना म्हणतो, तुमच्या राजाच्या स्त्रीलंपटपणामुळे एका स्त्रीच्या नादाने तो त्याच्या राज्यावर हे संकट आणतो. तुम्हाला असा राजा हवाय. आणि यावर रेसिप्रोकेशन फक्त विभीषणाचं येतं. त्यामुळे हनुमाने नोट केलेलं आहे तिकडे की एक माणूस आहे जो इंटरनली आपल्या बाजूने येऊ शकतो. रावण म्हणतो, याला शिक्षा देऊ, ह्याच्या शेपटीला काही कापडं बांधा, पेटवा. हनुमान जर माकड असता तर शेपटीला पेटवल्यावर त्याला त्रास झाला असता, पण हनुमानला काहीच होत नाही. त्याचं विभूषण येते, त्याचा ऑर्नामेंट येतो, आणि त्याच्यासाठी ती प्राईड आहे असं रावण म्हणतो. वानरांसाठी त्याची शेपटी हा स्टेटस सिम्बॉल आहे. नक्कीच नक्कीच. आणि या स्टेटस सिम्बॉलला पेटवून अख्ख्या लंकेत फिरवा की आपण काय करतो जे उद्ध्वस्त करतात त्यांच्यासोबत बघायला. हे पण हनुमानाच्या प्लॅननुसार होतं. अख्खी लंका फिरल्यावर त्याला जनरल्स आणि मेयर्स असे मोठमोठे बंगले दिसतात. गेट जवळ गेल्यावर जेव्हा कमी लोक राहिलेली असतात त्याला समुद्रात ढकलणार असतात. तो त्या 2-3 लोकांना संपवतो, परत लंकेत जातो. त्याच अग्नीने त्या काही स्पेसिफिक लोकेशन्सला आग लावतो. अशा लोकेशन्सला जिकडे ते जनरल्स राहतात, जिकडे त्यांची फॅमिलीज राहतात. सो त्याच्या आर्मीच्या मेजर लोकांना भीती वाटेल की अरे वानर आले तर काय होईल. येते लक्षात. तो अख्खी लंका नाही जळत, नाही तर रामायणच संपलं असतं. बरं, अशोक वाटिकेला आग नाही लागली हे बघायला तो परत जातो तिकडे की सीता नीट आहे ना, तिची परवानगी घेतो आणि मग परत जातो. येते लक्षात. असं हनुमानाचं कर्तृत्व आहे. सो केवढं स्ट्रॅटेजिक थिंकिंग इकडे इन्व्हॉल्ड आहे, जिकडे तो जास्तीत जास्त डॅमेज बट विदाउट हर्टिंग एनीवन हे केलंय. आणि अख्ख्या एनिमी मॅपचा बेस जो लेआउट आहे तो येऊन सुग्रीवाला रिपोर्ट करतो. हे 4 गेट्स आहेत, या 4 गेट्सला हे 4 जनरल्स आहेत, हे पोस्ट मी डॅमेज केलेले आहेत, हे पोस्ट अजून सुद्धा इंटॅक्ट आहेत. आपल्यासाठी बेस्ट वुड बी अटॅक फ्रॉम द साऊथ, जरी आपण नॉर्थनी येत असलो तर. येते लक्षात. दिस इज द डिप्लोमसी विच हनुमान ब्रिंग्स टू द पिक्चर. आणि रामाला जे मात्र सांगताना तो डिप्लोमसी वगैरे काही नाही, पहिले शब्द असतात दृष्टाम देवी. म्हणजे मला सीतेचं दर्शन झालंय. सीतेचं दर्शन झालंय, कारण रामासाठी युद्धापेक्षा जास्ती काय मॅटर करत, सीता सेफ आहे. नक्कीच येते लक्षात. म्हणजे त्याला कोणाशी काय बोलायचं हे माहितीये. सुग्रीवाला आता बिगेस्ट कन्सर्न युद्ध आहे, पण रामासाठी बिगेस्ट कन्सर्न सीता आहे. नक्कीच येते लक्षात. अख्खी वानरसेना घेऊन ते दक्षिणेकडे जातात आणि समोर हा भला मोठा समुद्र असतो. हनुमान पार करून गेला, पण सगळे पार करून नाही जाणार हे माहिती असतं. 4 दिवस समुद्राचं निरीक्षण केलं जातं की कधी भरती आहे, कधी ओहोटी आहे, कधी मोठ्या लाटा येत आहेत. त्यानुसार एक प्लॅन करून एक स्ट्रक्चर्ड ब्रिज बनवला जातो. नल नावाचा म्हणजे विश्वकर्माचा मुलगा. विश्वकर्मा म्हणजे कोण? जे आर्किटेक्ट ऑफ गॉड्स, राईट, सृष्टीचे जनक म्हणतो. येस. सो असा टायटल दिलेला माणूस येतो. तो अक्षरशः त्याचा पुत्र नाहीये. त्याला म्हणतात की तू विश्वकर्माचा पुत्र आहेस. तसं हनुमानाला तू पवन पुत्र आहेस, जरी तो केसरी नंदन असला तरी. नक्कीच. असा त्या पुलाला इंजिनियर करतो. त्याचे प्रॉपर प्रूफ्स आहेत आपल्याला की खाली मोठमोठ्या वृक्षांचे लॉग्स लावलेले आहेत, त्याच्यावरती मोठे बोल्डर्स, त्याच्यावरती छोटे बोल्डर्स. ह्याला काही प्रोजेक्ट मॅनेजमेंटच्या प्रिन्सिपल्सनी सुद्धा पूर्ण केलेलं आहे की पहिल्या दिवशी 22 योजना पूर्ण केली, पुढच्या दिवशी 18 योजना पूर्ण केली. असे साधारण नंबर्स देतात, टार्गेट्स आहेत जे वानर पूर्ण करतात. प्रत्येक टार्गेट स्टँडला ध्वज उभे केलेत त्यांनी की त्यांना टार्गेट कुठे कळेल आणि कुठपर्यंत पूल झाले कळेल. आणि 5 दिवसात एक अख्खा पूल एक इंजिनिअरिंग एफर्ट म्हणून ते तयार करतात. आपण ही गोष्ट खूप वेळा रामाचं नाव लिहिलं आणि तो सेतू बांधला गेला, ते दगड तरंगले असं ऐकतो, पण ती गोष्ट वाल्मिकी रामायणात नाहीये. ती गोष्ट रामचरित मानसाने पॉप्युलर केलेली. ती अत्यंत प्रेमाच्या भावनेने लिहिलेली आहे की रामाचं नाव हे तुम्ही दगडावर लिहिलं तर तो दगड तरंगतो. तुमच्या आमच्या मुखात रामाचं नाव असेल तर आपण भवसागर तरंग जाऊ. नक्कीच. अशा कल्पनेने ती गोष्ट आहे. पण ऐतिहासिक दृष्ट्या हा एक इंजिनिअरिंग एफर्ट आहे. आणि इथे लिव्हर्स आणि पुलीस अशा यंत्रांचा सुद्धा वापर केलेला आहे मोठमोठे दगड ट्रान्सपोर्ट करायला. यंत्रेनं परिवहन तिचं, म्हणजे यंत्रांचा वापर करून या बोल्डर्सला ट्रान्सपोर्ट केले त्या पुलापर्यंत.
आणि ही यंत्र वानर संस्कृतीकडे आहेत. ओके. सो या एफर्टनी तो पूल बांधलेला आहे. ती अख्खी सेना लंकेत गेलेली आहे. त्याचे नंबर्स आपण बघितले तर 10⁻17 इज द अमाऊंट जी वाल्मिकी रामायणात सांगितलेली आहे. पण एक समजून घ्या, एवढी माणसं पृथ्वीवर मावणार नाहीयेत. येते लक्षात. मग आपल्याला जाणवतं की इथे अतिशयोक्ती ही या काव्यात वापरलेली आहे. हायपरबोली जे आपण कुठल्याही पोएट्रीमध्ये बघतो. येते लक्षात. पण लाखांनी वानर आहेत ही आपण समजू शकतो. हा. आणि ती लंकेच्या बाहेर थांबलेली आहेत. रावण एक मंत्र्यांची मीटिंग बोलवतो, राम एक मंत्र्यांची मीटिंग बोलवतो. दोघेही आपल्या स्ट्रॅटेजीज कम्प्लीट करतात. राम अंगदाला त्याचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून रावणाला एक फायनल चान्स द्यायला पाठवतो. ह्याच्या मागची पण डिप्लोमसी समजून घ्या. अंगद आत्तापर्यंत थोडासा निग्लेक्टेड होता. त्याला इन्सिक्युरिटी पण होती की माझ्या वडिलांना नाही मारलंय. त्याची एक परीक्षा म्हणून त्याला तिकडे पाठवलेलं आहे. ओके. पण अंगद ती परीक्षा पूर्ण करतो, अगदी फुल मार्क्सनी कम्प्लीट करतो. रावणाला जाऊन जाब विचारतो की आत्ता परत शेवटचा चान्स देत आहेत, सीतेला सरेंडर कर आणि माफी माग. पण तरी सुद्धा रावण तर त्याचा अहंकार सोडत नाही. एवढंच नाही तर विभीषण म्हणजे रावणाचा भाऊ जेव्हा त्याला सांगायचा प्रयत्न करतो, तू जे करतोयस ते चुकीचं आहे. लंकेच्या लोकांनी तुझ्या चुकांसाठी का भोगावं. ओके. हे ऐकवत नाही रावणाला. विभीषणाला तो राज्यातनं हाकलून देतो. त्याला मारून नाही टाकत तिथे, कारण मग बाकीचे पण चिडतील रावणावर. हाकलून देतो. पण विभीषण हा स्वतःच्या विमानातून रामाकडे जातो. म्हणजे बाकी लोकांकडे पण काही विमानं आहेत. तेव्हा मोठी शंका असते. वानर म्हणतात ह्याला मारून टाकू. राक्षस आहे, रावणाची टॅक्टिक असेल, इंटरनली काहीतरी माहिती गोळा करेल, कारण 2 स्पाय असतात रावणाचे, ते पकडले जातात. पण हनुमान तिकडे सांगतो की जेव्हा मी दरबारात होतो तेव्हा सुद्धा हा माझ्या बाजूने होता. हा एकच असा माणूस वाटला मला जो धर्मनिष्ठ आहे लंकेत, आणि त्यामुळे ह्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो. हनुमानाच्या शब्दांमुळे आणि रामाचा असलेला हनुमानावर विश्वास, त्याच्यामुळे तो विभीषणाला इन्क्लूड करतो. आणि ते नंतर कसं युद्धामध्ये मॅटर करतं ते कळेल आपल्याला. हे सगळं झाल्यावर युद्ध चालू होतं. वेगवेगळ्या गेट्सला वेगवेगळे लीडर्स परत लीड करतात. आणि आपल्या मध्ये एक कन्सेप्ट असते की सगळ्यात इम्पॉर्टंट माणूस कोण आहे युद्धातला, त्याला MVP असं आपण म्हणतो त्याला थोडक्यात. तर तो अंगद ठरतो. ओके. एवढ्या राक्षसांना तो स्वतःच्या हातांनी त्यांची हत्या करतो की जाणवतं वालीचं शौर्य हे खरंच त्याच्यामध्ये आहे. आणि वानर हे कुठल्या राक्षसांसारखे किंवा माणसांसारखे शस्त्रांनी युद्ध नाही करत, ते हाताने किंवा झाडाच्या फांद्यांनीच युद्ध करतात. आणि मग पडलेल्या राक्षसांच्या तलवारी उचलतात. स्वतःहून तलवारी कॅरी नाही करत. गदा ही कन्सेप्ट खूप प्रिमिटिव्ह आहे, अशी काही लोखंडाची नाही आहे. झाडाच्या फांद्यांच्याच गदा बनवल्यात त्यांनी. राक्षसांवर तुटून पडतात. तसेच प्रहस्थ, महाकुंभ असे काही राक्षस हे वानरांवर सुद्धा तुटून पडतात. ओके. साहजिक आहे, राक्षसांकडे शस्त्र असल्यामुळे सुरुवातीला त्यांच्या बाजूला थोडंसं युद्ध असतं. पण रामाच्या कोदंडाचे अस्त्र हे एक्सप्लोजिव्ह आहेत. तो जेव्हा ते लॉन्च करतो, एका अस्त्रामध्ये 10-10, 15-15 राक्षस मरत आहेत. नक्कीच. आणि त्यामुळे तो सुद्धा खूप वेळा बदलतो. युद्धाची जी दिशा आहे तो खूप वेळा बदलतो. नक्कीच नक्कीच. तेव्हा रावणाचा सगळ्यात मेन ट्रम्प कार्ड म्हणू शकतो त्याचा पुत्र इंद्रजित. रावणापेक्षा शूरवीर असा इंद्रजित. त्याचं नाव काय, त्याचं खरं नाव मेघनाथ आहे. इंद्रजित त्याला म्हणलंय कारण इंद्रावर त्यांनी स्वारी केली होती आणि जिंकला होता. येस. रावणाने असं म्हणतात यज्ञ केलं होतं, सगळे ग्रह त्याच्या 11व्या घरात यावे त्याच्या जन्मापाशी, असा तो पुत्र आहे. आणि तो पुत्र जेव्हा जेव्हा रणांगणावर येतोय तेव्हा तेव्हा हजारांनी वानर मरतायत. ओके. हे जाणवल्यावर राम लक्ष्मण खूप वेळा तो जिकडे तिकडे जायचा प्रयत्न करतात, पण त्यांच्यावर सुद्धा तो भयंकर आक्रमण करतोय. 2 वेळा तो त्या दोघांनाही बेशुद्ध पाडतो. आणि एकदा तो अहंकाराने परत जातो. म्हणतो त्याला वाटतंय दोघं संपले जेव्हा ते पडतात त्यांच्या रथात, आणि तो परत जातो. रावण युद्ध जिंकल्याचं हे सेलिब्रेशन चालू करतो रावण. पण काही वेळांनी ते परत उठतात आणि त्यांना जाणवतं की इंद्रजितचं काहीतरी केलं पाहिजे. तेव्हा रावण सीतेला एक संदेश पाठवतो.
हे राक्षस ना खूप वेळा स्वतःचा कॉस्ट्युम्स बदलतात. आपण बघतो की रावण मुनिवेशात येतोय, मारीच हरण. सो त्यांच्याकडे प्रॉस्थेटिक्सचं सायन्स आहे. ओके. आणि इंद्रजितला माहिती आहे राम कसा दिसतो. तर ते रामाचं एक खोटं शव, त्याचं खोटं डोकं बनवून सीतेला दाखवतात. ओके. म्हणतात तुझा पती संपलेला आहे, त्यामुळे आता तू पटकन चल आणि रावणाच्या अंतपुरात जा. युद्ध संपलेलं आहे. सीतेला कळत नाही काय करायचं. सीतेला खोटं वाटतंय, पण सीतेला पुरावा दिसतोय समोर. त्यावेळेला त्रिजटा नावाची एक राक्षसीने तिला सांगते की अशी त्यांनी खूप खोटी डोकी बनवली आहेत. आता त्रिजटांनी का सांगितलं असेल असं म्हणतात, तिला स्वप्न पडलं, पण कदाचित तिला युद्धाबद्दल माहिती असेल की युद्ध राक्षस हारतायत. नक्कीच. आणि ते सीतेला इंटिमेशन, असं काही नाहीये, राम जिवंत आहे आणि सुखरूप आहे, तो युद्ध लढतोय आणि ते जिंकणार आहेत. त्यामुळे सीता धीर धरते. तसंच इंद्रजित एका सीतेसारख्या दिसणाऱ्या स्त्रीला त्याच्या विमानातनं घेऊन जातो युद्धभूमीवर आणि रामासमोर तिची हत्या करतो. असे ते मॅनिप्युलेशन टॅक्टिक्स वापरत असतात. राम ते बघून बेशुद्ध पडतो. रामाला वाटतं सीता संपलेली आहे, पण बाकीचे वानर त्याला उठवतात, म्हणतात नाही. आणि इथे विभीषण, जिथे रामाला असं वाटतं सगळं संपलेलं आहे, इथे फक्त विभीषण त्याला समजवू शकतो की मला माहिती आहे माझा भाऊ काय करतो. त्याचे नेहमीचे टॅक्टिक्स आहेत. इंद्राला सुद्धा त्यांनी असंच केलं होतं. विश्वास नको ठेवूस, सीता अजून जिवंत आहे आणि तो युद्ध चालू ठेव. ओके. आणि इथे हनुमानाचा डिसिजन हा आपल्याला चेंजिंग दिसला होता. फॅक्टर. रामाला अत्यंत आनंद होतो हे कळून की हे खोटं होतं, आणि तो इंद्रजितावर लक्ष्मणाला सोडतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे या गोष्टीत, पहिल्या युद्धात लक्ष्मण हरतो. हो. आणि तो कोमा या अवस्थेत जातो किंवा मूर्छेत जातो. त्याला परत जिवंत करता येत नाही. तेव्हा काही गोष्टींमध्ये सांगतात हनुमान हिमालयांपर्यंत उडून गेला होता आणि एक पर्वत उचलून आणला होता, कारण त्याला ते वनस्पती सापडलं नाही संजीवनीसाठी. आणि त्या संजीवनीने लक्ष्मणाला परत जिवंत केलं. वाल्मिकी रामायणाप्रमाणे हा जो पर्वत आहे तो लंकेच्याच नॉर्थला आहे, त्यामुळे तो हिमालयांपर्यंत नाही गेलेला आहे. ओके. आणि तिकडनं तो भरपूर वनस्पतींचा गोळा करून आलाय, कारण त्याला ते नाही सापडलेलं. येते लक्षात. आणि ही गोष्ट तिथला एक गरुड म्हणजे एक वानरांचाच प्रकार हा त्याला येऊन सांगतो आणि त्यामुळे हनुमान ते घेऊन येतो. सो अशी ती खरी गोष्ट आहे. लक्ष्मणाला बरं करतात आणि मग लक्ष्मण बरा झाल्या काही वाट न बघता इंद्रजित जिथे पुढच्या युद्धाची तयारी करत असतो थेट तिकडे जातो. ओके. आणि तयारीत असताना त्याला संपवतो. इथे महाभारतासारखे रूल्स नाही आहेत की रात्री युद्ध चालणार नाही किंवा एकटा निशस्त्र असे नाही आहेत, कारण राक्षस पण तसेच तुटून पडतायत, तसे वानर तुटून पडतायत. आणि इंद्रजिताला संपवतो. त्या क्षणी युद्ध कम्प्लिटली संपलेलं असतं, तरी रावण प्रयत्न करतो त्याच्या मोठ्या भावाला म्हणजे कुंभकर्णाला जागा करायचा. मला ते जाणून घ्यायचं होतं, तो प्रसंग कधी येतोय? कुंभकर्णाला उठवणं हे एक प्रचंड मोठी गोष्ट असते, कारण त्याला एक आजार असतो. तो बरेच महिने झोपतो आणि हा आजार अजून सुद्धा काही लोकांना होतो. तो खूप रेअर आहे, पण तो भयंकर मोठा असतो. त्यामुळे काही दिवसांनी तो उठला किंवा काही महिन्यांनी तो उठला, भरपूर खाणार आणि परत झोपणार. ओके. तो राक्षस आल्यावर असं हायपोथेटिकली किंवा काव्य रूपात वाल्मिकी म्हणतात एका हाताने तो 4-4 वानरांना उचलून खातोय, पण तसं नाहीये. त्याची ती शक्ती दाखवायला सांगितलेली आहे. येते लक्षात की तो एकटाच भरपूर वानरांना संपवतोय. तेव्हा रामाला त्याच्यावर सुद्धा विस्फोटक अस्त्र सोडून त्याला संपवावं लागतं. कुंभकर्ण संपल्यावर रावणाला कळलेलं असतं युद्ध संपलेलं आहे. त्याचे काही सेनापती त्याला म्हणतात की आता तरी शरण जा. पण रावणाचा अहंकार हा शेवटपर्यंत तुटत नाही. सगळं अहंकारापोटी एवढी विद्या असलेली तो घालवतो. त्याचा रथ तो काढून तो युद्धभूमीत जातो. आणि इथे एक छोटीशी 2 सर्गांची गोष्ट आहे, जिथे रावण त्याच्यावर भरपूर अस्त्र रावणावर भरपूर अस्त्र सोडतो, पण बऱ्याच वेळा असं वाटतं अरे रावण संपलाय, पण तो संपलेला नाहीये. तेव्हा त्याला जाणवतं की फक्त त्याला नाही, आपल्याला त्याच्या अख्ख्या रथाला, त्याच्या बेंबीत किंवा त्या रथाच्या मध्यभागावर एक विस्फोटक अस्त्र सोडलं पाहिजे. आता यावेळेस राम ब्रह्मदंड घेतो. आता ब्रह्मदंड आधी का नाही वापरलाय, कारण ते असं अस्त्र आहे की ते सोडलं की त्याच्या आजूबाजूला भयंकर ज्वाला, भयंकर अग्नी, भयंकर आवाज, आजूबाजूची पण लोक मरतात. म्हणून तो काढत नाही. पण रावणाच्या रथाचं जे मेकॅनिझम असेल ते नाही फोडता येत, म्हणून रामाला शेवटी तो काढावा लागतो. ब्रह्मदंड आणि ब्रह्मास्त्र वेगळं आहे बरं का. ओके.
ब्रह्मदंड हे रामायणात आहे, ब्रह्मास्त्र हे महाभारतात आहे. महाभारतात आहे, बरोबर. ब्रह्मदंड वापरल्यावर रामाने रावणाच्या छातीवर वार केलेला आहे. ओके. रथासकट रावण सुद्धा संपलेला आहे त्याच्या. वानर राक्षसांवर तुटून पडलेत, राक्षस हे परत लंकेच्या दिशेने गेलेत. आणि पहिली गोष्ट हे सगळं झाल्यावर जी रामाने केली आहे ती म्हणजे विभीषणाला लंकेचा राजा बनवलं. ओके. कारण आता या राक्षसांना कंट्रोल करणं हे राजाला महत्वाचं आहे. नक्कीच. आणि येतं त्यासाठी त्यांनी लगेच विभीषणाला तिकडे बसवलंय की आता तू लंकेचा राजा आहेस, त्यामुळे तू राक्षसांना आदेश दे. आणि मग हनुमानाला सीतेपाशी एक मेसेज घेऊन पाठवलेलं आहे की सीतेला सांग आपण युद्ध जिंकलेलो आहे, त्यामुळे तिला तयार व्हायला सांग, तिला आता सगळ्यांसमोर यायचं आहे. तसंच विभीषणाला सांगतो तिला काही आभूषणं दे आणि तिला चांगल्या राजवस्त्रांमध्ये परत घेऊन या. हे सगळं होतं, तिला घेऊन येतात, एका पालखीमधनं घेऊन येतात तिला. आणि इकडे एक खूप महत्वाचा प्रसंग आहे, त्याच्यात खूप वेळा लोक रामाला प्रश्न विचारतात की रामाने सीतेच्या चरित्रावर खरंच प्रश्न विचारला का. ओके. थोडक्यात सांगायचं झालं तर तसं नाहीये. आणि तसं खूप वेळा दाखवलं जातं, पण अग्निपरीक्षा ही कधी होत नाही रामायणात. जे होतं ते अग्निप्रवेश होतो. ओके. तो समजून घ्यायचा असेल तर युद्धकांडाचे शेवटचे काही सर्ग वाचले पाहिजेत. पण शेवटी राम हा सगळ्यांना सांगतो की माझा पूर्ण विश्वास होता की सीता हिचं चारित्र्य पूर्णपणे स्वच्छ आहे, पण लोकांना विश्वास बसावा म्हणून मला काही आरोप करावे लागले होते. ओके. हे अग्निपरीक्षेच्या मागचं सत्य आहे. आणि हे सत्य कळल्यावर त्यांचं परत मिलन होतं. विभीषण पुष्पक विमानाची सोय करतो आणि पुष्पक विमानातनं ज्या वाटेने ते परत आलेत ते त्याच वाटेवरनं राम सीतेला दाखवत, इकडे मी तुला शोधत होतो, इकडे सुग्रीव भेटला, इकडे किष्किंधा नगरी, असं दाखवत मध्ये ते किष्किंधेला थोडं थांबतात अयोध्येला जाताना. कारण किष्किंधेच्या पण काही रॉयल लोकांना घेऊन जायचं असतं, अयोध्येचा रामाचा राज्याभिषेक होणार असतो. नक्कीच. असं ते अयोध्येला पोचतात. डॉट टू डॉट भरताने जी डेडलाईन दिलेली असते की तू 14 वर्षात परत नाही आलास तर बघ, त्या डेडलाईनला राम पोचलेला असतो. सो रामाचं वचन सुद्धा पूर्ण होतं आणि सीता ही सुद्धा त्याला परत मिळते. रावण हा सीतेवर अन्याय नक्कीच करतो, पण सीतेला तो कधी स्पर्श करू शकत नाही वाईट हेतूने. आणि असेच ते अयोध्येला जाऊन रामाचा राज्याभिषेक होतो आणि राम पुढे राज्य करतो आणि हॅपीली एव्हर आफ्टर असं रामायणाचा एंड होतो. वाल्मिकींनी तिकडे फलश्रुती दिलेली आहे की ग्रंथ इथे संपलेला आहे. त्यामुळे ते लोक प्रश्न विचारतात की उत्तरकांडात राम सीतेला का सोडतो, रामानी एका शूद्राला वेद वाचण्यासाठी किंवा ब्राह्मणाचं काम करण्यासाठी का मारलं. ते प्रश्न चुकीचे आहेत, कारण ते वाल्मिकी रामायणात नाही आहेत. वाल्मिकींचा ग्रंथ हॅपीली एव्हर आफ्टरला एंड होतो. सो दॅट इज द ओरिजिनल एपिक फॉर यू. मला तरी अजून प्रश्न आहेत असं मी म्हणेल, जे की तू मगाशी म्हणाला तशा अनुषंगाने आम्हाला नक्कीच ते अग्निपरीक्षा किंवा दिव्य जे काय आहे ते ऐकायला आवडेल. पण आम्हाला कळतं की वेळेची मर्यादा आहे. पॉडकास्टला जरी वेळेची मर्यादा नसली तरी काही गोष्टींना वेळेची मर्यादा असते. पण जर तुम्हालाही ते अग्निपरीक्षा किंवा ते अग्निवालं जे प्रकरण आहे ते ऐकायचं असेल तर नक्की कमेंट करून सांगा, आपण ते घेऊयात. आणि अक्षरशः माझ्या अंगाला शहारे आलेत, म्हणजे शूट करताना डोळ्यात पाणी, अंगावर शहारे आणि सगळं तरल चित्र असं समोरून जाताना दिसतंय. आणि हे सगळं तू तुझ्या अनुभवातून आम्हाला सांगितलं, त्याच्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद तुझे. आणि त्याचबरोबर तुम्हाला एपिसोड कसा वाटला ते सांगा. अशाच नवनवीन आणि अभ्यासपूर्ण कथा तुम्हाला ऐकायचं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.